नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज। एका दमात भ्रष्टाचारी कोमात, सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन। भांडा फूड न्यूज, एका दमात भ्रष्टाचारी कोमात। मुंबईच्या पाणी प्रश्नावर मोठा तोडगा, कोयना नव्हे आता मुळशीतून पश्चिमेकडे पाणी वळवण्याची मागणी। कोयनाऐवजी मुळशी धरणातून पश्चिमेकडे वळवले जाणारे पाणी हा पर्याय तपासला जावा अशी मागणी केली जात आहे। मुळशी धरण पुणे जिल्ह्यातील मुळा नदीवर असून मुळशी धरणातून सोडलेलं पाणी बोगदे व जलवाहिन्यांद्वारे शिरा येथील जलविद्युत केंद्राकडे नेलं जातं। उंचीतील मोठा फरक वापरून या पाण्यापासून वीज निर्मिती केली जाते। वीज निर्मितीनंतर हे पाणी पश्चिमेकडील नदी प्रणालीत सोडलं जातं। विरा प्रकल्पातून बाहेर पडणारं पाणी कुंडलिका नदीच्या खोऱ्यात जाते। त्यामुळे मुळशी धरणातील पाण्याचा प्रवास पुणे जिल्ह्यातील जलाशयातून सुरू होऊन जलविद्युत निर्मितीनंतर रायगड जिल्ह्यातील जलप्रवाहात होतो। म्हणजेच वीज निर्मिती आणि त्यानंतरचा जलवापर या दोन्ही शक्यता एका पाणी प्रवाहात साधता येतात। यामुळे मुंबईच्या पाणीपुरवठ्यासाठी विरा प्रकल्पानंतर रायगडमध्ये उपलब्ध होणाऱ्या पाण्याचा किती भाग तांत्रिकदृष्ट्या उचलता येईल, त्यासाठी कोणत्या जलवाहिनीची आवश्यकता असेल, पंपिंगचा खर्च किती येईल आणि पर्यावरणीय परिणाम काय असतील याचा सविस्तर अभ्यास करण्याची गरज आहे। बारसू रिफायनरी प्रकल्पासाठी कोयना धरणाचं पाणी वापरण्याचा प्रस्ताव 2023 मध्ये मांडला गेला आहे। प्रस्तावात वर्षाला सुमारे 7.5 TMC पाणी उपलब्ध होऊ शकते का याचा अभ्यास सुरू असताना कोयनेचं पाणी मुंबईला नेलं तर मग बारसूसाठी पाणी कुठून आणणार असाही प्रश्न उपस्थित होत आहे।